हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या रविवार 10 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक सगळ्यात खतरनाक ट्विस्ट आलाय। मल्हार आणि नुपूर या दोघांचं लग्न झालं, दोघे कायमचे एकमेकांचे झाले, नवरा बायको झाले। परंतु त्याच वेळेस तायडीने 1 2 3 बूम असं केलं आणि या लग्न मांडवात मोठा धमाका झालाय। आणि हा धमाका केलाय माधव कारेकरच्या खोट्या बायकोने। माधव कारेकरची खोटी बायको लग्न मंडपात धावत पळत आली आणि मग मल्हारचे सगळे प्लॅन, मल्हारचं सगळं सत्य तिने नुपूरला सांगितलंय। म्हणजे मल्हारने पहिल्यांदा केलेला कॉल तिने रेकॉर्ड केलेला होता, मल्हार पहिल्यांदा भेटायला आला त्याचा व्हिडिओ तिने काढला होता, तायडी आणि मल्हार एकमेकांशी बोलत होते काल रात्री त्याचा व्हिडिओ सुद्धा तिच्याकडे होता। त्याचबरोबर वेदांची बॅग मल्हारच्या रूपमध्ये आहे हे सुद्धा तिला माहीत होतं। हे सगळे पुरावे तिने नुपूर समोर ठेवले आणि मल्हार हा किती मोठा दोषी आहे, किती मोठा गुन्हेगार आहे हे ती सिद्ध करायला निघाली आहे। म्हणजेच नुपूर आणि मल्हारचं लग्न तर झालंय, पण या दोघांचं लग्न कसं मोडायचं याचा अतिशय डेंजरस प्लान तायडीने बनवला होता आणि हा प्लान जवळपास यशस्वी झालाय। मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर आणि मल्हार हे दोघे एकमेकांसमोर उभे असतात, मंगलाष्टकं संपलेली असतात आणि मग सगळ्यात आधी नुपूर ही मल्हारच्या गळ्यात वरमाला टाकते। सगळ्यांना खूप आनंद होतो, मल्हार नुपूर यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो। आशा, रेवती मावशी, मीना या सगळ्यांना आनंद होतो। कधी नव्हे ती तायडीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य असतं, कारण तायडीला माहिती आहे खरा धमाका तर लग्न झाल्यानंतर होणार आहे, त्यामुळे ती सुद्धा खुश असते। मग मल्हारची वेळ असते आणि मल्हार नुपूरच्या गळ्यात ही वरमाला घालतो आणि वरमालेचा कार्यक्रम पूर्ण होतो। सगळे टाळ्यांचा कडकडाट करतात, गडगडाट करतात। नुपूर आणि मल्हारच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि तायडीसुद्धा भलतीच खुश असते। आणि मग एक प्रथा असते ज्यामध्ये नवरी मुलगी आणि नवरा मुलगा या दोघांच्या डोळ्यांना पापण्यांना पाणी लावायचं असतं। जिया ही नुपूरच्या डोळ्यांना पापण्यांना पाणी लावते आणि मग छोटीशी ईशा ही मल्हारच्या डोळ्यांना पाणी लावते आणि मग पुढचा विधी सुरू होतो। मल्हार आणि नुपूर हे दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात, खूप खुश असतात। तायडीच्या मैत्रिणी मात्र अस्वस्थ असतात आणि म्हणतात, सागरिका काय करतेस तू, लग्न लागलंय, थोड्याच वेळात लग्नाची सगळी विधी होतील आणि मग तुझा धमाका कधी होणार आहे, तू काय करणार होतीस। तायडी सांगते, अगं मग लागू दे ना लग्न, लग्न पूर्ण होऊ दे, पूर्ण झालेल्या गोष्टी उद्ध्वस्त करण्यातच खरी मजा असते। आणि तायडी म्हणजे परफेक्शन, अगदी परफेक्ट टायमिंगवर धमाका होणार, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। तायडीचा कॉन्फिडन्स हा वेगळ्याच लेव्हलला असतो। तायडी आपल्या मैत्रिणींना समजावून सांगते, फक्त थोडी वाट पहा, असा मोठा धमाका होणार आहे ना की तो पाहताना तुम्हाला खूप मजा येईल। तायडीच्या मैत्रिणी खुश होतात। शेवटी आता मालकीन बोलल्यावर त्यांना आनंद होणारच असतो। तायडी खूप खुश असते। रेवती मावशी, मल्हार आणि नुपूर या दोघांची गाठ बांधते। त्यानंतर पुढचे विधी सुरू होतात। सगळ्यात आधी मल्हार नुपूरच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो। नुपूरला खूप आनंद होतो, आशा खुश होते, सगळेजण टाळ्या वाजवतात, मंगळसूत्र घालण्याचा विधीसुद्धा पूर्ण होतो। त्यानंतर गुरुजी सांगतात, आता मुलाने मुलीच्या भांगेत कुंकू भरायचंय। मल्हार नुपूरच्या भांगेत कुंकू भरतो आणि सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करतात। फ्रेंड्स, खरंच जोपर्यंत हे लग्नाचे विधी चालू आहेत ना तोपर्यंत खूप भारी वाटतं। मल्हार आणि नुपूर अतिशय खुश आहेत, आनंदी आहेत। त्यांचा लग्न सोहळा खरंच पाहण्यासारखा होता, दोघे सुंदर दिसत होते। मल्हार नुपूरच्या भांगेत कुंकू भरतो आणि मग त्यानंतर विविध विधी सुरू होतात। आता सगळ्यात शेवटचा विधी बाकी असतो, तो म्हणजे 7 फेरे आणि मल्हार नुपूर उभे राहतात। अन्वय तेथे येतो। सगळ्यात आधी पहिल्या फेऱ्याला सुरुवात होते। आशा हा संपूर्ण सोहळा डोळ्यात साठवून ठेवत असते, तिला खूप आनंद होत असतो। आणि मग तेवढ्यात एक माणूस, एक वेटर तायडीच्या मैत्रिणींजवळ काहीतरी गोड खाण्यासाठी घेऊन येतो। तायडीच्या मैत्रिणी म्हणतात, नाही नाही आम्हाला नकोय। तर तायडी त्यांना म्हणते, गर्ल्स खाऊन घ्या, आत्ताच तोंड गोड करून घ्या, कारण एकदा का माझा धमाका झाला मग तुम्हाला एन्जॉय करण्यात, पार्टी करण्यात काही खाण्यापिण्याला वेळच मिळणार नाही।
तायडीच्या मैत्रिणींना ओव्हर कॉन्फिडन्स खूप आवडतो आणि त्या तायडीला सुद्धा गोड खायला देतात, स्वतःसुद्धा घेतात. तायडी मस्त मिटक्या मारत मारत हे गोड खात असते. मल्हार आणि नुपूरची सप्तपदी सुरू झालेली असते आणि प्रत्येक सप्तपदीला मल्हार नुपूरला एक वचन देतो, आता आयुष्याचं प्रत्येक पाऊल तुझ्या सोबतीने. मग हे दोघे पहिली सप्तपदी घेतात. मग अन्वय पुन्हा त्यांची पुढची प्रथा करतो. मग दुसरं वचन ते एकमेकांना देतात. अन्वय हा आपल्या भावाचं कर्तव्य पूर्ण करत असतो. नुपूर आणि मल्हार त्यांची सप्तपदी घेत असतात आणि तायडी हे गोड मस्त मिटक्या मारत मारत खात असते. नुपूर आणि मल्हार एकमेकांना वचन देत असतात आणि तायडी विचार करते, द्या, काय वचनं द्यायची असेल ती द्या, पण यातलं एकही वचन पूर्ण होणार नाही आहे, कारण लग्न झाल्याच तुमचं लग्न मोडणार आहे. तायडीला फुल कॉन्फिडन्स असतो. मल्हार आणि नुपूर एकमेकांना छान छान वचनं देत असतात आणि पाहता पाहता सप्तपदी पूर्ण होते. गुरुजी सांगतात, हा विवाह संपन्न झाला आहे. तुम्ही आयुष्यभरासाठी एकमेकांचे नवरा आणि बायको झाला आहात. सुखाने आयुष्य जगा. सगळेजण टाळ्या वाजवतात. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि मग तायडी ही आपल्या गर्ल्सला म्हणते, गर्ल्स रेडी व्हा धमाक्यासाठी. आता होणार असा धमाका जो आजपर्यंत कुणीही पाहिला नसेल. 1, 2, 3 बूम असं म्हणताच माधव कारेकरची खोटी बायको सिक्युरिटी गार्डला बाजूला लोटत आरडाओरडा करत मंडपात धावत पळत येते. मल्हार, नुपूर, तायडी सगळेजण या बाईकडे आश्चर्याने पाहतात. ही बाई मल्हार आणि नुपूर समोर येऊन उभी राहते आणि हिला पाहतात मल्हार आणि आशाच्या पायाखालची जमीनच सरकते. नुपूर आधी तर तिला ओळखत नाही, कारण ती एकदाच भेटली आहे आणि ती तिला ओळखण्याचा प्रयत्न करते. हिला कुठेतरी पाहिलंय, ही कोण आहे? तर बाकीचे रेवती मावशी, दीप, मीना या सगळ्यांना कळतच नाही ही बाई नेमकी कोण आहे. आणि आशा आणि मल्हारला आठवतं की या दोघांनीच मिळून हा प्लॅन केला होता की जर वेदांच्या आठवणीतून नुपूरला बाहेर काढायचं असेल तर अशी एखादी खोटी व्यक्ती आपल्या तिच्या समोर आणावी लागेल जी या जगात नाही आहे आणि तिनेच वेदांचा अपघात केला असेल. म्हणजे नुपूरला आपलं नवीन आयुष्य सुरू करताना अपराध्यासारखं वाटणार नाही. आशा मल्हारला म्हणाली होती, माधव कारेकर ही व्यक्ती अस्तित्वात नाही आहे. ही गोष्ट नुपूरला कधीच कळायला नको. तू हे नुपूरला कधीच सांगायचं नाही आहे. आणि आता त्याच खोट्या माधव कारेकरची बायको सगळ्यांसमोर येऊन उभी असते. मल्हार आणि आशा खूप घाबरतात. नुपूर विचारते, तुम्हाला कुठेतरी पाहिलंय, आपण भेटले आहोत का? तायडी खुश होते आणि तेवढ्यात नुपूरला आठवतं, ही तर माधव कारेकरची बायको आहे. आपण यांच्या घरी गेलो होतो तेव्हा आपल्याला समजलं होतं की माधव कारेकर या जगात नाही आहे. नुपूर विचारते, तुम्ही त्याच आहात ना, माधव कारेकरच्या मिसेस? आणि ही माधव कारेकरची मिसेस नुपूरकडे रागारागाने पाहते. तायडीच्या मैत्रिणी खूप खुश होतात. आशा, मल्हार घाबरलेले असतात. ही माधव कारेकरची खोटी बायको म्हणते, नुपूर आज मी तुला नाही तर यांना भेटायला आली आहे असं म्हणून ती मल्हारकडे बोट दाखवते. मल्हार खूप घाबरतो. सगळेजण या माधव कारेकरच्या खोट्या बायकोकडे पाहतच राहतात. ही बाई चिडून म्हणते, तुम्ही माझा फायदा उचलला, माझ्याकडून तुमचं काम करून घेतलं आणि आज मला पैशांची गरज आहे तर माझा एकसुद्धा फोन तुम्ही उचलला नाही. मला भिकाऱ्यासारखं वागवताय. तुमचे हे गार्ड्स मला इथून उचलून फेकताय. तुम्हाला भेटू देत नाहीये, आतमध्ये येऊ देत नाहीये. तुम्ही हे जे काही केलं ना ते खूप चुकीचं केलं आहे, म्हणून आज मी येथे तुम्हाला जाब विचारायला आली आहे. हे ऐकून नुपूरला काही कळतच नाही. नुपूर विचारते, मल्हार सर, ही बाई हे काय बोलतेय? ती तुमच्याकडे पैसे मागायला आली, तुम्हाला फोन केला, तिने तिचं काम केलं. कोणतं काम केलं आहे? पण तुम्ही तर तिला ओळखत नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आला होता सोलापूरला. तुम्ही बाहेरच थांबला, मी आतमध्ये गेले होते. तुमची तिची तर भेट झालीच नाही आहे, मग तुम्ही तिला कसं ओळखता? मल्हार खूप घाबरलेला असतो आणि म्हणतो, थांब नुपूर, मी तुला सगळं सांगतो. मल्हार आणि नुपूर स्टेजवर थोडे पुढे येतात. बाकीचे सगळे पाहुणेसुद्धा तेथेच बसलेले असतात. मल्हार सगळ्यांना हात जोडून म्हणतो, पाहुण्यांनो, आता विवाह सोहळा संपन्न झाला आहे. तुम्ही सगळे जेवणाचा आस्वाद घ्या. मल्हार दीपला सगळ्या पाहुण्यांना घेऊन जायला सांगतो. सगळे पाहुणे दीप बरोबर तेथून निघून जातात. ही माधव कारेकरची खोटी बायको चिडून म्हणते, तुम्हाला काय वाटलं तुम्ही या सगळ्या पाहुण्यांना इथून जायला सांगाल म्हणून तुमचं सत्य समोर येणार नाहीये का? मल्हार म्हणतो, ताई शांत राहा, तुम्हाला जे हवंय ना आपण त्याबद्दल बोलूया. चला तुम्ही बाजूला. तर ही ताई चिडून म्हणते, नाही, मी तुमच्याबरोबर कुठेही बाजूला येणार नाहीये. जे काही बोलायचंय ना ते येथंच बोलायचं, सगळ्यांसमोर बोलायचं.
आता मला कोणतीच लपवाछपी करायची नाही आहे. मल्हार आशाला मोठा धक्काच बसतो. घरातील सगळे टेन्शनमध्ये आलेले असतात आणि मग ही बाई चिडून म्हणते, जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा तर तुम्ही माझ्यासमोर विनवण्या करत होता की ताई माझं एवढं काम करा, तुम्हाला खूप पुण्य मिळतील, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे मी देईल. आणि आज मला गरज आहे तर तुम्ही मला लाथाडताय, एखाद्या भिकाऱ्यासारखं वागवताय. हे तुम्ही खूप चुकीचं करताय. मी हे सहन करून घेणार नाहीये. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते. हे सगळं काय चाललंय तिला समजतच नाही. या बाईच्या या गोंधळामुळे मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं, काय पैसे पैसे करताय? मी तुमचे कोणतेही पैसे बुडवलेले नाहीये. आपले जेवढे ठरले होते तेवढे पैसे मी तुम्हाला दिले. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. मल्हारला समजतं की त्याने अनवधानाने कबूल केलंय, की त्यानेच तिच्याकडून काहीतरी काम करून घेतलंय. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते. जिया, कोमल, रेवती मावशी सगळ्याच टेन्शनमध्ये आलेल्या असतात आणि नुपूर ही मल्हारला जाब विचारते, सर तुम्ही या बाईकडून कोणतं काम करून घेतलंय? तुम्ही तिला कोणते पैसे दिले आहेत? तुम्ही कशाबद्दल सांगताय? मल्हार नुपूरला म्हणतो, नुपूर थांब, मी तुला सगळं सांगतो. मल्हार नुपूरला काही सांगणार इतक्यात ही बाई ओढून म्हणते, यांनी मला पैसे दिले होते खोट्या माधव कारेकरची खोटी बायको बनण्यासाठी. मल्हार आशा नुपूरला जबर धक्काच बसतो. तायडी खूप खुश होते आणि मनात विचार करते, हा पडला पहिला बॉम्ब लग्नाच्या मांडवात, आता आणखीन बॉम्ब पडतील. तायडीला अत्यानंद झालेला असतो. नुपूर विचारते, खोटा महादेव कारेकर, खोटी बायको, तुम्ही काय बोलताय ताई? मला काही कळतच नाहीये. ही माधव कारेकरची बायको सांगते, तुझ्या बाजूला हा जो माणूस उभा आहे ना, या माणसाने हे सगळं नाटक रचलं होतं. त्याने खोटा माधव कारेकर तयार केला. त्याने मला त्याची खोटी बायको व्हायला सांगितलं. हे सगळं नाटक याने लिहिलं होतं. मल्हारची बोलती बंद झालेली असते आणि नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते. मल्हारची हिंमतच होत नाही तिच्या नजरेला नजर देण्याची. तायडीला हसू लपवता येत नाही. ती कशीबशी स्वतःच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत असते. आशा खूप दुःखी होते आणि नुपूर ही या माधव कारेकरच्या खोट्या बायकोला म्हणते, थांबा एक मिनटं, काहीतरी कन्फ्युजन होतंय, मला काही कळतच नाहीये. जर माधव कारेकर खोटा असेल तर मग मला त्यांचा पत्ता तर पोलीस स्टेशनमधून मिळाला होता, इन्स्पेक्टर कदमकडून. मग ते का खोटं सांगतील? ही माधव कारेकरची खोटी बायको म्हणते, आता तुम्हीच पहा ना, या माणसाने किती मोठं नाटक रचलं होतं, कोणत्या लेव्हलचं खोटं बोललाय हा. पैशांच्या जीवावर याने सगळं मॅनेज केलं होतं. मला पैसे दिले, त्यानंतर ती माधव कारेकरची आई होती ना, ती सुद्धा माझीच मैत्रीण होती, तिला पैसे दिले, मग इन्स्पेक्टरला सुद्धा मॅनेज केलं आणि तुझ्यासमोर हे सगळं मोठं नाटक रचलंय. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते आणि विचारते, मल्हार सर, ही बाई हे काय बोलते? खोटा माधव कारेकर, खोटं नाटक, मला काहीच कळत नाहीये. मल्हार म्हणतो, नुपूर. तेवढ्यात नुपूर म्हणते, थांबा सर थांबा, मला एक तिला विचारू द्या. म्हणजे तुम्ही ते जे घर होतं, मी तर तुमच्या घरी आले होते ना. तर ही बाई सांगते, ते घरसुद्धा खोटं होतं. ते घर या मल्हार साहेबांनीच भाड्याने घेतलं होतं काही दिवसांसाठी आणि आम्हाला तेथे राहायला सांगितलं होतं. नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. तायडी खूप खुश होते. आशाच्या डोळ्यात पाणी असतं की हे सगळं काय घडतंय. आणि मग ही बाई माधव कारेकरची खोटी बायको नुपूरला काही बाई सांगू लागते, नुपूर, जर तुला खरं वाटत नसेल ना तर माझ्याकडे एक पुरावा आहे. मी छोट्या मोठ्या नाटकांमध्ये काम करून आपलं पोट भरते. मी ज्या थिएटर ग्रुपमध्ये काम करते ना, त्यांच्याद्वारे या मल्हार साहेबांनी माझा फोन नंबर मिळवला आणि मला कॉल केला होता. माझ्याकडे अजूनसुद्धा ते कॉल रेकॉर्डिंग आहे. मल्हारला जबर धक्काच बसतो. नुपूर मल्हारकडे आश्चर्याने पाहते आणि मग ही बाई ही कॉल रेकॉर्डिंग सगळ्यांसमोर प्ले करते. या कॉल रेकॉर्डिंगमध्ये मल्हारचा आवाज असतो. मल्हारने या बाईला कॉल केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की तुम्ही ॲक्ट्रेस आहात, तुमच्या थिएटर ग्रुपमधून मला तुमचा नंबर मिळाला आहे, पण तुम्हाला खऱ्या आयुष्यात ॲक्टिंग करता येईल का? ही बाई विचारते, म्हणजे काय बोलताय तुम्ही? तर मल्हार सांगतो, म्हणजे तुम्हाला एका मेलेल्या माणसाची खोटी बायको म्हणून ॲक्टिंग करायची आहे, पण स्टेजवर नाही तर खऱ्या आयुष्यात एका मुलीसमोर. ही बाई म्हणते, मला कळतच नाही तुम्ही काय बोललात. तर मल्हार म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करतो, तुम्ही मला भेटू शकता का? मी तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो, त्या पत्त्यावर मला भेटायला या. आणि हा कॉल रेकॉर्डिंग ऐकून नुपूरच्या पायाखालची जमीनच सरकते. मल्हार विरुद्ध तिला सगळ्यात मोठा पुरावा भेटलेला असतो. मीना खुश होते की या लग्नात चांगलाच गोंधळ होतोय. नुपूर मल्हारकडे रागारागाने पाहत असते आणि त्याला विचारते, मल्हार सर, हे सगळं खरं आहे का? हे सगळं तुम्ही घडून आणलंय? मल्हार काही बोलणार
इतक्यात ही माधव कारेकरची खोटी बायको म्हणते, नुपूर तुझा अजूनही माझ्यावर विश्वास बसला नसेल ना, तर माझ्याकडे व्हिडिओसुद्धा आहे. जेव्हा हे मला पहिल्यांदा भेटायला आले होते तेव्हाचा व्हिडिओसुद्धा मी शूट करून ठेवला आहे. त्यावरून तुला खरं काय खोटं काय हे नक्की कळेल. मल्हारचा विश्वासच बसत नाही. ही बाई किती पोहोचलेली आहे. हिने माझा कॉल रेकॉर्डिंग केलं, हिने माझा व्हिडिओ काढून ठेवला. म्हणजे ही बाई खूपच डेंजरस आहे. तायडीच्या मैत्रिणी खूप खुश होतात, तायडी खुश होते. माधव कारेकरच्या या खोट्या बायकोने मल्हारला आधीपासून अडकवायचं ठरवलेलं होतं. म्हणूनच हे सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलं आहे. म्हणजे नंतर मल्हारला ब्लॅकमेल करता येईल आणि त्याच्याकडून जास्त पैसे उकळता येतील. आणि आज त्याचा मल्हारला मोठा दणका बसलेला असतो. नुपूरला जबर धक्का बसलेला असतो. अन्वय, रेवती मावशी, मीना यांना तर काही कळतच नाही नेमकं हे काय घडतंय. पण मल्हारला खूप वाईट वाटतं की आमचं लग्न झालं आणि त्याच दिवशी हे सगळं घडतंय. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सुरुवातीचा काही वेळ आनंदी आनंद झाला जेव्हा मल्हार आणि नुपूरचं लग्न होत होतं. त्यांच्या लग्नाची विविध विधी सुरू होते. मंगळसूत्र घालणं असो, सिंदूर भरणं असो, 7 फेरे असो, गाठ बांधणं असो, त्याचबरोबर वरमाला घालणं असो, हे सगळ्या विधींमध्ये मल्हार आणि नुपूर खूप खुश होते. दोघे अतिशय सुंदर दिसत होते. त्यांची केमिस्ट्री पाहायलासुद्धा भारी वाटलं. पण त्यानंतर तायडीने जो धमाका केलाय ना, तायडीसारखी बहीण कोणालाही नसावी. मल्हारने तिचं काय वाईट केलंय देव जाणे. पण ती मल्हार आणि नुपूरचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतीये. या माधव कारेकरच्या खोट्या बायकोच्या साथीने तिने मल्हार आणि नुपूरच्या लग्नाचा पुरा खेळखंडोबा केलाय एवढं मात्र नक्की. आणि ही माधव कारेकरची खोटी बायकोसुद्धा खूप पोहोचलेली आहे. तिने काय काय पुरावे शोधून ठेवले आहेत. म्हणजे ज्या दिवशी पहिल्यांदा मल्हारने तिला कॉल केला तेव्हापासून तिने ठरवलेलं होतं की या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा. मल्हार कोणाला तरी फसवतोय ना, आणि तो खूप श्रीमंत आहे, त्यामुळे त्याला जर आपण ब्लॅकमेल केलं तर त्याच्याकडून पैसे उकळता येतील असा तिचा प्लॅन होता. आणि हा प्लॅन तिला फायदेशीर ठरला आहे, तायडीला फायदेशीर ठरला आहे एवढं मात्र खरं. तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की एक नौकर चक्क मल्हारच्या रूममधून वेदांची बॅग घेऊन सगळ्यांसमोर येणार. आणि ही बॅग पाहून नुपूरला जबर धक्का बसेल. नुपूर ही बॅग उघडून पाहणार आणि मल्हारला जाब विचारेल, मल्हार सर, ही बॅग तुमच्या रूममध्ये कशी? मल्हारकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल. नुपूरला आठवणार की मल्हारने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या होत्या, ज्या मी फक्त त्या डायरीत लिहिलेल्या. नुपूर ही मल्हारला जाब विचारणार, मल्हार सर, याचा अर्थ माझ्या घरातून वेदांची बॅग तुम्हीच चोरायला सांगितली होती, कारण तुम्हाला हे सगळं करायचं होतं. तुम्हीच माझ्या सगळ्या इच्छा त्या डायरीमध्ये पाहून पूर्ण केल्यात ना? मल्हार या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, पण नुपूरला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार. आणि मग ही माधव कारेकरची खोटी बायको सगळ्यात मोठा खुलासा करणार. काल रात्री जेव्हा तायडी ही मल्हारसाठी दूध घेऊन गेली होती, त्यात तिने काहीतरी गुंगीचं औषध मिसळलं होतं. आणि मग मल्हारने सगळं सत्य तिला सांगितलं की त्याच्या हातूनच वेदांच्या गाडीचा अपघात झाला होता. आणि मग त्या गिल्टमधूनच तो नुपूरशी लग्न करतोय, त्याला नुपूरला सुखी ठेवायचं आहे. हा व्हिडिओ चक्क तेथे मोठ्या स्क्रीनवर ही बाई प्ले करणार. त्यामुळे नुपूरला जबर धक्काच बसेल. आणि मग ही बाई सगळ्यात मोठा खुलासा करणार की तुझ्या पहिल्या नवऱ्याचा वेदांचा अपघात या मल्हारच्या हातूनच झाला होता. वेदांचा मृत्यू या मल्हारनेच घडून आणला होता. आणि आता तो ते सगळं पाठीमागे टाकतोय. त्याने आपला गुन्हा लपवण्यासाठी माझा वापर करून घेतला, मला पैसे दिले, माधव कारेकर नावाचा खोटा माणूस उभा केला, त्याचा मृत्यू खोटा, तो माणूस खोटा, त्याची बायको असलेली मी खोटी, ते सगळं खोटं. सत्य फक्त एवढंच की मल्हारच तो ज्याने तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा खून केला होता, त्याला गाडीखाली चिरडलं होतं. नुपूरला जबर धक्का बसणार. आणि मग नुपूर मल्हारला जाब विचारेल, मल्हार सर, ही बाई जे काही बोलतीये ते खरं आहे का? आणि मल्हारकडे या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. मल्हार गप्प उभा असेल. हे जे काही घडलंय त्याचा त्याला जबर धक्का बसलाय. मल्हार याने या प्रश्नाचं उत्तर दिलं काय, नाही दिलं काय, तरीसुद्धा नुपूरला या प्रश्नाचं उत्तर मिळणारच आहे. आणि मग नुपूर जे काही करेल ना ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण तायडीला असं वाटतंय की एवढं सगळं सत्य समजल्यानंतर
नुपूर ही मल्हारबरोबरचं लग्न मोडून टाकेल. आता काही क्षणांपूर्वीच त्यांचं लग्न झालं आहे, पण नुपूर हे लग्न मोडणार आणि आपल्या माहेरी निघून जाणार. मग लग्नाच्या दिवशीच पुन्हा एकदा लग्न मोडलं, त्यामुळे मल्हार खूप दुःखी होईल आणि दारूच्या आहारी जाईल, एक नंबरचा बेवडा होणार आणि मग हा सगळा बिझनेस, ही सगळी संपत्ती माझीच होणार, असा तायडीचा मास्टर प्लॅन आहे. पण कदाचित तायडीचा हा प्लॅन यशस्वी होणार नाही आहे. जेव्हा हे सगळं होत असेल तेव्हा आशा ही नुपूरला सगळं सत्य सांगेल की मल्हारने जे काही केलं आहे ते सगळं मीच त्याला करायला सांगितलं होतं. मल्हारने वेदांचा अपघात केला आहे हे मल्हारने मला आधीच सांगितलं होतं होळीच्या दिवशी. आणि हा जेवढा मोठा धक्का नुपूरसाठी असेल तेवढाच मोठा धक्का तायडीसाठी सुद्धा असणार. कारण तायडीला हे माहीत नाही आहे की आशासुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी होती आणि तायडी काही बोलू शकत नाही. तेव्हा आशा नुपूरला हे सगळं सत्य सांगेल की या प्लॅनमध्ये मी सुद्धा सहभागी होते, तो माझा मुलगा होता, त्यामुळे त्याच्याबद्दल मी निर्णय घेऊ शकते. मल्हारने जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलं. मग कदाचित नुपूर ही मल्हारच्या घरीच राहील, त्यांच्यामध्ये भांडणं होतील, वादविवाद होतील, पण दोघे एकत्रच राहतील आणि येथेच तायडीचा प्लॅन फ्लॉप होईल असं वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा असाच ट्विस्ट पाहायला आवडेल ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुझ्या सोबतीने या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.